अकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय। बोर्डी शिवापूर परिसरामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। बोर्डी गावातल्या घोगा नाल्याला पूर आलाय आणि नाल्याला लागून असलेलं सार्वजनिक शौचालय वाहून गेलं। अकोल्यातल्या अकोट तालुक्यातल्या बोर्डी शिवापूर परिसरामध्ये पावसानं चांगलाच धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळतंय आणि या जोरदार पावसामुळे बोर्डी गावातल्या घोगा नाल्याला पूर आला। या नाल्याला लागूनच असलेलं ग्रामपंचायतीनं बांधलेलं सार्वजनिक शौचालय या नाल्यामध्ये वाहून गेलं आणि याचं चित्रण गावकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेलं आहे। या नाल्यावर संरक्षण भिंत बांधण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली होती, मात्र अर्धवट कामं सोडून दिल्यानं ही पूर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप होतोय। आता पावसानं विश्रांती घेतल्यामुळे मोठं नुकसान टळलेलं आहे। तर एकंदरीतच पावसानं ठिकठिकाणी दैना उडवलेली आहे आणि काय नेमकी मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी जयेश जगड सध्या अकोल्यामधून आपल्याबरोबर जोडले जातात आणि गजानन देशमुख आमचे परभणीतले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। थेट जाऊया जयेशकडे। आधी जयेश, कितपत मोठा पाऊस आहे, कितपत शेतकऱ्यांचं नुकसान आहे की हा पाऊस आवश्यक होता आणि त्याप्रमाणे पडतोय? गेल्या 2 आठवड्यापासून अकोला जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती। काल पावसाने अकोला जिल्ह्यातील बाळापूर, पातूर आणि अकोट या तिन्ही तालुक्यात जोरदार कमबॅक एंट्री केली आहे। खूप मोठं नुकसान बाळापूर या तालुक्यात झालं आहे। सुमारे 150 घरांची पडझड झाली आहे। त्यानंतर सुमारे 2500 एकर शेती या पुराच्या पाणीमुळे बाधित झाली आहे। त्याचप्रमाणे अकोटमध्ये सुद्धा बोर्डी, शिवापूर या भागात जोरदार पाऊस बरसला आहे। त्यामुळे ही अनेक गावात पाणी शिरलं होतं आणि त्यानंतर आपण लाईव्ह दृश्य पाहिले असतील आपल्या झी24 तासवर, तर सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलं होतं बोर्डी या गावात, ते सुद्धा कोसळताना दिसून येत आहेत। एकंदरीत अकोला जिल्ह्याला काल पावसाने या 3 तालुक्यात चांगलंच झोडपून काढलं आहे आणि येत्या 2 दिवस आता पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। अगदी जयेश, वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहूया। थेट जाऊयात आपण परभणीमध्ये। गजानन देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। गजानन, कितपत पाऊस आहे परभणीमध्ये, शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे, कसा पाऊस सध्या पडतोय? मागच्या 15-20 दिवसापासून मराठवाड्यामध्ये पाऊस जो आहे तो गायब झाला होता। त्यामुळं खरीप हंगाम संपूर्ण एकूण धोक्यात आला होता। नांदेड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, जालना, धाराशिव इकडे तर पावसाची अत्यंत कमतरता होता। शेतकरी सातत्यानं पावसाची प्रतीक्षा करत होते। काल जे आहे ते काल मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातील सगळ्याच बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस झाला आहे। यामध्ये 30 मंडळामध्ये मात्र अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सुद्धा झालंय। अनेक दिवसापासून प्रतीक्षा करत असलेल्या पावसामुळे शेतीच्या पिकं वाचण्याऐवजी खराब झाल्याची घटना जी आहे ती एकूणच या सगळ्या औरंगाबाद मराठवाडा विभागामध्ये घडल्याचं पाहायला येते। यामध्ये परभणी जिल्ह्यातली 9 महसूल मंडळं आहेत, हिंगोलीतली 4, धाराशिवमध्ये 1, लातूरमध्ये 1, नांदेड आणि बीड आणि धाराशिवमध्ये 6 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली, तर नांदेड आणि लातूरमध्ये 2 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। यामुळे शेकडो हेक्टरचं जे आहे ते नुकसान झालं आहे आणि तात्काळ या संपूर्ण याच्यामध्ये पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी जी आहे ते शेतकरी वर्गातून होत आहे। पण काही खुशी काही गम अशा प्रकारे सगळी परिस्थिती संपूर्ण मराठवाडा भागामध्ये दिसते आहे। धन्यवाद दोघांचे दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।